आरटीई 25% प्रवेशांवरील अवाजवी फी प्रकरणी पालक शाळा प्रशासन आणि आपची संयुक्त बैठक. आरटीई 25% आरक्षणाअंतर्गत प्रवेश मिळालेल्या पालक, आम आदमी पार्टी आणि शाळा प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक पालकांशी शाळा प्रशासनानं चर्चा करून निर्णय घ्यावा, असं बैठकीत ठरलं गेलं. दुर्बल घटकातील आर्थिक मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय यांच्याकरिता आरटीई 25% आरक्षणाअंतर्गत प्रवेश मिळालेल्या पालकांची शाळा प्रशासनाकडून अवाजवी, बेकायदेशीर फी आकारणी करून आज तगायत फसवणूक केली. या प्रश्नावर आम आदमी पार्टीनं आवाज उठवला. यावर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खासगी शाळांचे मुख्याध्यापक आणि आम आदमी पार्टी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत 25% प्रवेशाअंतर्गत पात्र असणारे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फी आकारू नये असे शासन आदेश असतानासुद्धा शाळा प्रशासनाकडून ट्यूशन फी व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या इतर फी आकारून पालकांना आर्थिक संकटात आणत आहेत. त्याचबरोबर ज्या पालकांचे प्रवेश आरटीई 25% कोट्यातून झालेले आहेत, असे पालक जर शाळेची फी भरण्यास तयार नसतील तर त्यांना जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न झाला. यासंदर्भात शाळा प्रशासनाने प्रत्येक पालकांची चर्चा करून निर्णय घ्यावा, असे बैठकीत ठरले. या बैठकीस प्राथमिक शिक्षण अधिकारी शेंडकर मॅडम, उपशिक्षण अधिकारी, आरटीई अंतर्गत येणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक आणि आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संघटन सचिव संदीप देसाई, शहर महासचिव अभिजित कांबळे, समीर लतीफ, विजय हेगडे, उमेश वडर, मयूर भोसले उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर.